सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। ख्रिस्ती बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या येशू ख्रिस्तांचा बलिदान दिन म्हणून पाळल्या जाणाऱ्या गुड फ्रायडे निमित्त शहरातील सेक्रेड हार्ट चर्च कॉन्व्हेंट हायस्कूल या परिसरात वधस्तंभांची मिरवणुकीस सुरुवात झाली आहे। ख्रिस्ती बांधवांनी गुड फ्रायडे निमित्त शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक काढली आहे। यावेळी ख्रिस्ती बांधव हातात क्रूस घेऊन व श्वेत वस्त्र परिधान करून मिरवणुकीत सहभागी झाले होते। या मिरवणुकीत येशू ख्रिस्तांच्या जीवनातील विविध प्रसंग साकारण्यात आले होते। येशूला क्रूसवर चढवण्यात आले तो क्षण या जिवंत देखाव्याच्या स्वरूपात कलाकारांनी सादर केला होता। या मिरवणुकीत ख्रिस्ती बांधवांनी वधस्तंभ खांद्यावरून वाहून नेत हा शोक दिवस पाळलाय। येशू ख्रिस्तांनी ज्या दिवशी क्रूसावर आपले बलिदान दिले तो दिवस गुड फ्रायडे म्हणून पाळला जातो। ख्रिस्ती बांधवांची शहरात 3 ते 4 प्रमुख प्रार्थनास्थळे असून तेथे या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। इगतपुरी येथील सॅक्रेड हार्ट चर्चमध्ये फादर झेवियर यांच्या प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी वधस्तंभावर येशूंनी उच्चारलेल्या हे बाप्पा त्यांना क्षमा कर कारण ते काय करतात हे त्यांना कळत नाहीये। मी तुला खचित सांगतो आज तू माझ्यासोबत सुख लोकात असशील। बाई पहा हा तुझा मुलगा, मुला पहा ही तुझी आई। माझ्या देवा तू माझा त्याग का केला? मला तहान लागली आहे, पूर्ण झाले आहे। हे बापा मी माझ्या आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो। या 7 वाक्यांवर प्रवचन दिले। या प्रसंगी चर्चचे धर्मगुरू फादर झेवियर, फादर अजय, सर्व सिस्टर, इतर सर्व ख्रिस्ती बांधव उपस्थित होते। जागर जनस्थान करिता प्रतिनिधी सुमित बोधक, इगतपुरी। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आम्ही शुभ शुक्रवार साजरा करत आहोत। शुभ शुक्रवार अशासाठी की देवानं जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवील त्याचा नाश होऊ नये तर त्याचं तारण व्हावं। आणि आम्हा मानवांच्या तारणासाठी स्वर्गीय पुत्र येशू ख्रिस्त ह्या धर्तीवरती येऊन क्रूसावरती मरण पावला आणि त्याच्या रक्तानं मानवजातीच्या सर्व पापांची क्षमा झाली। आणि म्हणून हाच आमच्यासाठी हा शुभ शुक्रवार आहे की आम्ही सर्वजण मोकळे झालेलो आहोत, स्वर्गाचे वारस झालेलो आहोत। तर तुम्हा सगळ्यांना या ख्रिस्ताची आशीर्वाद आणि प्रार्थना मिळो ही सदिच्छा।